खरं तर अधिवेशन राज्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं, मात्र याही अधिवेशनामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून बाकी सगळ्या विषयांवरती चर्चा झाली आहे। पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट। नागपूरच्या थंडीत सुरू झालेल्या अधिवेशनात दाऊदचा हस्तक सलीम कुत्तापासून ड्रग्ज माफिया ललित पाटलापर्यंतच्या मुद्द्यांनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या। अधिवेशनाच्या सुरुवातीला ललित पाटीलचा मुद्दा विरोधकांनी मांडला होता। या प्रकरणात सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा विरोधकांचा प्रयत्न फडणवीसांनी त्यांच्यावरच उलटवला। ललित पाटील हा उद्धव ठाकरे गटाचा महानगर प्रमुख होता असं सांगून विरोधकांच्या आरोपातली हवाच काढून गेली। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना नाशिकचं शिवसेनेचं प्रमुख केलं। त्यावेळेस ते उद्धव ठाकरे यांचे नाशिकचे शिवसेनेचे प्रमुख होते। ललित पाटील प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच भाजपा आमदार नितेश राणेंनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांचे फोटो विधानसभेत जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष होता, पार्टी करतो। हा 93चा बॉम्बलास्ट हा फक्त मुंबईमध्ये नाही, सेना भवनचा पण घडवला गेला। आदर हिंदू बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाटा सेनेचे महानगर प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसं बाळासाहेबांच्या शिवसेनेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रकरणाचं गांभीर्य पाहून तातडीनं एसआयटीची घोषणा केली। अशा प्रकारे पार्टीपेक्षा महत्त्वाचं आहे की काय संकेत जातो एसआयटीच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीने या ठिकाणी याची चौकशी करतील आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल। अधिवेशन सुरू असतानाच अश्वजित गायकवाड प्रियसीच्या अंगावर कार घातल्याचा आरोप झाला। या प्रकरणाचे पडसादही विधिमंडळात उमटले। पोलिसांनी लावल्यानं अश्वजितला जामीन मिळाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। यामध्ये जर एखाद्या काठीनं जरी एखादा माणूस जखमी झाला, पोलीस मोठ्या तातडीनं 307चं कलम दाखल करत असतात। सभापती महोदय, या अश्वजित गायकवाडने गाडी पुढे नेऊन मागे आणली या 4 जणांनी, तरी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला नाही। 307 व्हायला पाहिजे होता। नागपूरच्या विधिमंडळापासून 50 किलोमीटरच्या परिघात असलेल्या सोलार एक्सप्लोसिव्ह प्रकल्पात स्फोट झाला। या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला। या प्रकल्पावरूनही सरकारवर टीका झाली। ललित पाटील प्रकरणात आरोप करणाऱ्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात देवयानी फरांदेंनी हक्कभंग दाखल केला। याशिवाय दिशा सालियन प्रकरणात एसआयटीची टीम गठीत केली गेली। अधिवेशनात विकासाच्या मुद्द्यावर चर्चा अपेक्षित होती, पण कल्याणकारी योजनांच्या चर्चांऐवजी आरोप प्रत्यारोपांच्या फैरीच अधिवेशनात जास्त लक्षात राहिल्या। कल्पना नळसकरसह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।